नमस्कार मित्रांनो, तू हिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता अगदी तो क्षण मालिकेमध्ये येणार आहे। कारण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं कडाकेचं भांडण झालेलं असतं, परंतु आता भांडण जरी झाले तरी सुद्धा दोघांना एकमेकांशिवाय काही करमत नाही। आता अर्णवला इतका पश्चाताप होत असतो, आपण ईश्वरीशी भांडायला नको होतं, ईश्वरीची काही चूक नसताना आपण तिला किती काही बोललो, आपण असे वागायला नको होते। अर्णवच्या स्वतःच्या चूक लक्षात येते आणि आकाशसुद्धा आता हे अगदी त्याची चूक लक्षात आणून देतो। अर्णवला आता इतका त्याचा जीव कासावीस होत असतो जेव्हा तो ऑफिसमध्ये असतो, तेव्हा मात्र आता ईश्वरीची जी आठवण आहे तर ती त्याला कायम सतावते। तो इतका चिडलेला असतो आणि सगळं काही राग तो लावण्यावर काढतो, कारण लावण्य ही आता अर्णवशी अगदी गोड बोलण्यासाठी तेथे आलेली असते। परंतु आता अर्णव तिला इतकं भयंकर चिडतो, माझं तुझ्यावर प्रेम कधीही होणार नाही, तू माझं प्रेम मिळवण्यासाठी कितीही वाटेल ते प्रयत्न जरी केले तरी सुद्धा मी कधीही तुला माझ्याबरोबर लग्न नाही करून देणार, त्यामुळे तुला जे करायचे असेल ते तू करू शकते, परंतु हे बघ आता मात्र वेळ गेलेली नाही, मग तू माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर, मी कधीही तुला जवळ नाही येऊन देणार। तेव्हा आता लावण्याला इतका राग येतो, लावण्य म्हणते की आता याची मी जिरवणार, कारण हा जो काही इतका ॲटिट्यूड दाखवतो तो ॲटिट्यूड मात्र याचा मी जिरवणार। म्हणून लावण्य रागाने तेथून निघून जाते। आता ह्या दोघांमधील हा दुरावा कसा मिटतो हे पाहणं आता अगदी रंजक ठरणार आहे। तेव्हा या 12 जूनच्या भागामध्ये अतिशय रोमांटिक असा भाग येणार आहे। तेव्हा मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा की पुढे काय होते ते। तेव्हा मित्रांनो, आता ईश्वरीला इतकं अर्णवने जॉबवरून काढलेलं असतं। ईश्वरी आता रात्रंदिवस जॉब शोधत असते, परंतु कोणताही जॉब आता ईश्वरीला काही मिळत नसतो। म्हणून आता ईश्वरी सारखी इकडे तिकडे आकाश म्हणजे या राकेश बरोबर फिरत असते। म्हणून आता राकेशने मुद्दाम ईश्वरीला जॉब मिळू नये यासाठी प्रयत्न केलेले असतात, परंतु आता राकेशला असं वाटत असते की आता हीच संधी आहे ईश्वरीच्या अगदी जवळ येण्याची, कारण अर्णव आता तिला अगदी लांब झिडकारून मोकळा झाला। परंतु आपण मात्र आता ईश्वरीच्या जवळ यायचं, तिच्या आईबाबांचं मन तर आपण जिंकलं, आता अंजलीपासून आपल्याला म्हणजे कायमचं तिला सोडून द्यायचं असेल, आता मात्र ईश्वरीशी आपल्याला अगदी म्हणजे नवीन संसार सुरू करायचा, ईश्वरी आपली व्हायलाच हवी असे तो आता स्वप्न बघत असतो। परंतु आता त्याला असे वाटतं की आता अर्णव तर तिच्यापासून लांब झाला, परंतु आता राकेश मुद्दाम ईश्वरीला कोणतंही काम मिळवून देत नसतो। ईश्वरी आता अर्णवच्या आणखीन जवळ जायला नको, एकतर लांब गेलेली आहे आणि जर ती पुन्हा एकत्र आले तर अंजली त्या दोघांना आणखीनच एकत्र करण्याचा प्रयत्न नक्की करेल। म्हणून आता राकेशने मुद्दाम हा प्लॅन केलेला असतो आणि ईश्वरीपासून अगदी जे काही आहे तर ते म्हणजे आपणच आता ईश्वरीच्या आयुष्यात यायला हवे। आता तिच्या आईबाबांचं मन तर जिंकलं, आत्याचं सुद्धा जिंकलं, तेव्हा परंतु आता ईश्वरीला टेन्शन असते। ईश्वरी म्हणते की जॉब तर मिळाला नाही, परंतु आता आत्याचं कर्ज आपल्याला फेडायचं आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी आता नेमकं आपण काय असं सुरू करू शकतो। आईबाबासुद्धा इकडे आलेत, मग आपण आईबाबांच्या बरोबर परत इंदोरला जायला हवं का? परंतु आता आत्या म्हणते की हे बघ, जोपर्यंत हे कर्ज नाही फेडू शकत तोपर्यंत इंदोरला नाही जाता येणार। ईश्वरी म्हणते की हो ना आत्या, तुझं एकतर बरोबर आहे, आणि हे बघ आत्या, तू काही काळजी करू नकोस, मी असताना तू काही टेन्शन घेऊ नकोस। आपण आता एक काम करू, आपण मुंबईमध्ये आपलं इंदोरचं जे काही आता मिठाई जिलेबी वगैरे आपण जे काही करत होतो, विकत होतो आणि आपल्या हाताला सुद्धा किती असं चविष्ट स्वाद आहे, मग आपली जर इंदोरची मिठाई येथे मुंबईमध्ये लोकांना खायला मिळाली, लोकांना आपण ती करून विकली, तर इंदोरचा जो काही आता हा मिठाईचा स्वाद आहे तर लोकांना तो येथे खायला मिळेल। प्रत्येकाला अगदी इंदोरची चव प्रत्येकाला जिभेवर चाखता येईल। म्हणून आता त्यांनी मिठाईचं दुकान खोलण्याचा विचार घेतलेला असतो। परंतु आता इकडे अर्णव हा ईश्वरीला भेटायला अगदी तडफडत असतो। लावण्याचा तर त्याने अपमान केलेला असतो आणि तो आता ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीला कॉल करतो, ईश्वरीला सर्व काही सांगतो, ईश्वरी मला माफ कर, परंतु आता ईश्वरी त्याचा कॉल घ्यायला काही तयार नसते। अर्णव वेडापिसा होतो, अर्णवला प्रत्येक ठिकाणी आता ईश्वरी दिसत असते। रात्रीसुद्धा आता त्या अर्णवला झोप येत नसते। आता ह्या ईश्वरीने अर्णवला अगदी तिच्या प्रेमाचं वेड लावलेलं असतं,
परंतु इकडे ईश्वरी मात्र मिठाईचं जे काही दुकान तिला खोलायचं आहे त्याची पूर्ण तयारी ती करून ठेवते. आता एक इंदोर मिठाई भांडार इंदोरवाले असं त्या दुकानचं नावसुद्धा ठेवले जाते आणि मस्त असं दुकानचं उद्घाटन होऊन आता ईश्वरी इतकं म्हणजे प्रेमाने अगदी मन लावून मिठाई बनवत असते आणि त्यात तिला आता संजय, सुप्रिया आणि आत्या, नम्रता या सगळ्यांची इतकी मदत होत असते आणि आता त्यांचंही जे दुकान आहे तर त्या दुकानावर खूप अशी गर्दी होत असते. तेव्हा आता ईश्वरी अगदी मन लावून हे काम करत असते आणि त्याच वेळेस आता इकडे राकेशबरोबर लग्नाचा सुद्धा आता ईश्वरीचा निर्णय झालेला असतो. ईश्वरी आता विचार करते की आपण राकेशबरोबर लग्न करतोय हे योग्य आहे कितपत योग्य आहे माहिती नाही, परंतु सध्या मी राकेशला होकार नाही देऊ शकत. आईबाबांनी कितीही राकेशबरोबर लग्न माझं ठरवलं असेल, परंतु अगोदर मला आत्याचं कर्ज फेडायचं आहे आणि मग इंदोरला जायचं आहे, परंतु आत्ता सध्या मी माझ्या लग्नाचा विचार नाही करू शकत. तेव्हा मात्र आता इकडे अर्णवला असे वाटते की आपण मात्र तिकडे यायला हवे, जे काही आहे तर ईश्वरीला भेटायलाच हवे, ईश्वरीला भेटून तिला सॉरी बोलायला हवी. म्हणून तो आता म्हणजे तिकडे परत येण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस त्याला आता सुप्रियाचा कॉल आलेला असतो. सुप्रिया आता अर्णवला कॉल करते. अर्णवला म्हणते की अर्णव, अरे इंदोरची जी मिठाई आहे आणि दुकानबद्दल सगळं काही ती अर्णवला सांगते. अरे एकदा ये आणि इकडे ये आणि मिठाई घरी खायला घेऊन जा, कारण इंदोरची चव खरंच तुमच्या जिभेवर तुम्हाला चाखायला मिळेल आणि सगळ्यांना इंदोरचे पदार्थ खूप आवडतात. मिठाई म्हटल्यानंतर आता इंदोरची मिठाई म्हटल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत असेल. तेव्हा अर्णव म्हणतो की इंदोरची मिठाई, अहो काकू काय सांगतात, जेव्हापासून मी इंदोरला गेलो नाही आणि आई मला खास माझ्यासाठी इंदोरची मिठाई अगदी म्हणजे घेऊन यायची, विकत आणायची, मला खूप आवडायची. म्हणून आता इंदोरची मिठाई कुठे आहे. तेव्हा आता सुप्रिया त्याला सांगते की अरे येथेच, आता ईश्वरीचा जॉब तू तिला काढून टाकले, परंतु ईश्वरी आता परत जॉबला यायला तयार नाही, म्हणून आम्ही येथे मिठाई विकण्याचं जे दुकान आहे तर ते दुकान उघडले आणि दुकानात मात्र आता मिठाई विकण्याचं काम आम्ही करतो. ईश्वरीच्या हाताला इतकी चव आहे, इतकी स्वादिष्ट मिठाई ती बनवते आणि सगळं काही ईश्वरीच हँडल करते. ईश्वरी तेथे सुद्धा असताना, इंदोरला असताना तिच्या बाबांना खूप तिची मदत व्हायची आणि हे बघ मिठाई, जिलेबी वगैरे एका सेकंदात ईश्वरी तयार करते. तू जर तिच्या हातची जिलेबी आणि मिठाई जर खाल्ली ना, अरे तोंडावर अगदी विरघळतच राहील, इतकी छान मिठाई अरे ही ईश्वरी बनवते. तेव्हा अर्णवला असे होते की कधी मी तिकडे दुकानात जाईल आणि ईश्वरीच्या हातची मिठाई खाईल. तेव्हा मात्र आता तो दुकानावर येतो. ईश्वरी आता त्याला दुकानावर आल्यानंतर त्याच्याकडे रागाने बघत असते, म्हणून तो ईश्वरीला मिठाई देण्याची ऑर्डर देतो. परंतु ईश्वरी म्हणते की हे बघ, मी तुझी ऑर्डर नाही घेऊ शकत सर, तुम्ही किती काही म्हटले तरी मी तुम्हाला ऑर्डरही नाही देऊ शकत. तेव्हा आता अर्णव म्हणतो की इतक्या लवकर हार मानलीस का तू. ईश्वरी, अगं इतक्या लवकर जर हार मानली तर त्यांना काय म्हणतात, ज्यांनी काम पूर्ण केलं नाही त्यांना, आणि जो काम पूर्ण करत नाही त्या अगोदरच तो हार मानतो तर त्या व्यक्तीला काय म्हणतात, लूझर. म्हणून तो तिच्या हातामध्ये एक ट्रॉफी देतो. तेव्हा ईश्वरीला राग येतो. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, ईश्वरी म्हणते की सर मी लूझर नाही, तुम्ही एकतर मला अगोदर कामावरून काढले होते, त्यामुळे आता मात्र मी तुमची मिठाईची ऑर्डर काय कोणतंही काम मी तुमच्याकडून नाही घेणार. एकतर तुम्ही मला कामावरून काढले आणि परत मिठाईची ऑर्डर देण्यासाठी माझ्या दुकानावर आलात, त्यामुळे इथून पुढे मी तुमची ऑर्डर नाही घेऊ शकत, कोणतंही काम मी नाही करू शकत. तुम्ही कितीही काही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुमची ऑर्डर नाही घेणार. ईश्वरी आता जी ट्रॉफी अर्णवने तिच्या हातामध्ये दिलेली असते तर ती ट्रॉफी अर्णवच्या हातामध्ये ती परत करते. तेव्हा आता अर्णव तिला म्हणतो की असे डायलॉग तू मला मारू नको, मी जी काही तुला ऑर्डर दिलेली आहे तर तीच स्वीकार कर. तेव्हा आता असे म्हटल्यानंतर ईश्वरी त्याचा हात धरते, ती ट्रॉफी परत त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हे बघा, नक्की मी तुमची ऑर्डर घेणार, ती पूर्ण सुद्धा करणार. आणि तू अर्णव म्हणतो की नाही, तू लूजर आहे हे अगदी स्वीकार कर, कारण तू लूजर आहेस. परंतु आता ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी आता भडकते. ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला काम तर पूर्ण करून दाखवेलच, आणि हे बघा सर, आता तुम्ही सुद्धा, मी ऑर्डर तर पूर्ण करून दाखवेल, माझं काम पूर्ण करून दाखवेल, परंतु लूझर कोणला लेबल ठेवेल, आणि जे काही काम मी पूर्ण केल्यानंतर बेस्ट लूझरचं जे काही आता हे लेबल आहे तर ते तुम्हाला मी देईल. तेव्हा तुम्हाला ते स्वीकारावं लागेल आणि तुम्हीच बेस्ट लूझर आहे असं मात्र आता मी तुम्हाला त्यावेळेस सिद्ध करून दाखवेल.
आणि कोण बेस्ट लूजर आहे आणि कोण नाही हे माझं काम पूर्ण झाल्यानंतर आता आपण ठरवूयात. त्यासाठी आत्ता मला तुमचं काही ऐकून घ्यायचे नाही. ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये आता संवाद सुरू होतो. ईश्वरी अगदी खुश होते आणि अर्णवसुद्धा एकमेकांना आता भेटल्यानंतर त्यांना तर अगदी फरक म्हणजे जीव असा त्यांचा जो कासावीस झालेला असतो एकमेकांना भेटण्यासाठी. तर एकमेकांबरोबर आता अगदी गोड बोलून नाही परंतु भांडूनसुद्धा आता अगदी ते दोघे खुश होतात. कारण दोघांना एकमेकांच्या तोंडावर नाही परंतु आता दोघे लांब गेल्यानंतर एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होत असते आणि दोघं आता एकमेकांना मिस करत असतात. तेव्हा आता जे काही आता ही मिठाईची ऑर्डर आहे तर ती अर्णव सरांची ईश्वरी कशी पूर्ण करून देते आणि आजी मात्र ईश्वरीला जी काही मिठाई खाल्ल्यानंतर परत आपल्या म्हणजे घरी कसं बोलावते. ईश्वरीला आता जे काही आता अर्णवच्या आयुष्यामध्ये स्थान आहे तर ते आजी परत कसे देते. तो राकेशबरोबर जे काही आता ईश्वरीच्या लग्नाचा निर्णय ठरलेला आहे. ईश्वरी अगोदर आता राकेशला नकार देत असते. राकेशला खूप राग येतो. राकेश म्हणतो की इतके दिवस मी हिच्या मागे लागून तिला अगदी होकार देण्याचा तयारीत आहे परंतु तरीसुद्धा ही आपल्यापासून लांब का जात असेल. नक्कीही त्या अर्णवच्या प्रेमात पडली की काय परंतु आता कितीही काही झाले तरी हिला त्या अर्णवपासून दूर करावे लागेल. हिचे आईवडील लग्नाला तयार आहेत परंतु ही लग्नाला का तयार नसेल. नक्कीच्या मनात काय सुरू असेल. आपण हिला आत्तापर्यंत इतकं जवळीक देण्याचा प्रयत्न केलाय तरीसुद्धा ही आपल्यापासून इतकी लांब का पळते. नक्की तिला आपला काही संशय वगैरे आला की काय म्हणून राकेश आता विचारात पडत असतो. तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या बिचारीच्या डोक्यात तर काही नसते. ती फक्त आपली मिठाई विकून आत्याचं कर्ज फेडण्यासाठी आत्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता मित्रांनो अर्णव तर हळूहळू मिठाईच्या दुकानावर मिठाई घेण्यासाठी रोज कसा येतो आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या प्रेमाची कहाणी परत कशी सुरू होते आणि यात लावण्याची कशी हकालपट्टी केली जाते हे पाहणं आता खूप रंजक ठरणार आहे. अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची आता नवीन सुरुवात कशी होते असे नवनवीन ट्विस्ट आता मालिकेमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता ते ट्विस्ट असे कोणते आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.